तुम्ही सेक्सला एक विचलन म्हणून पाहता का? मुक्तीपासून दूर नेणारे की मुक्तीसाठी एखादं उपयुक्त साधन म्हणून पाहता? सेक्स देहासाठी आहे. सेक्स तुमच्यासाठी नाही आहे. सेक्स हा देहाचा विषय आहे, तुमचा नव्हे. शेजारील स्वयंपाकघरात एक शेगडी आहे. ती तुमच्या जेवणासाठी उपयुक्त आहे का? की ती तुमच्या जेवणात अडथळा आणते? ना ती उपयुक्त आहे ना समस्या आहे. ती शेजाऱ्याच्या घरात आहे, ती तुमच्या घरात नाही. मग तुम्ही सेक्सबद्दल इतके का अस्वस्थ आहात? प्रकृतीला तिची काळजी घेऊ द्या. तिला यात फार रस आहे, हे जन्ममृत्यूचं चक्र चालवण्यात. तुमचा हेतू मात्र अगदी उलटा आहे. तुमचा हेतू या चक्रातून बाहेर पडण्याचा आहे. आणि जेव्हा तुम्ही पूर्णपणे तुमच्या खऱ्या चिंतेत गुंतलेले असता, जी म्हणजे मुक्ती, तेव्हा सेक्सचे विचार तुम्हाला फार त्रास देत नाहीत. सेक्स तुमच्यासाठी मोठा मुद्दा फक्त तेव्हाच बनतो जेव्हा तुम्ही म्हणता की सेक्स मला समाधान देणार आहे. तुमच्या आयुष्याला एक फारच महत्त्वाचा उद्देश आहे. जर तुम्ही ते लक्षात ठेवू शकला तर आपोआप सेक्स मागे पडेल.